नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रांगोळीसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागातही मैत्रिणींनो, आपण नेहमीप्रमाणेच एकदम सोपे आणि सुंदर 4 रांगोळ्या बघणार आहोत आणि एकदम अट्रॅक्टिव्ह पण आहेत ह्या रांगोळ्या. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो आणि कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना पण नवीन रांगोळ्या बघायला मिळतील. तर आज एक टिप सांगणार आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये. एका आपल्या सबस्क्रायबर आहे, त्यांनी विचारलं होतं की तुम्ही लाईन एवढी सरळ कशी येते. ही लाईन येते सरळ, कधी कधी समजा थोडी वाकडी झाली तर मी अशा पट्टीच्या मदतीने त्याला सरळ करून घेत असते. तर तुम्ही ही टिप नक्की वापरून बघा तुमच्या रांगोळीमध्ये. पण आपण ही टिप फक्त म्हणजे पट्टीचा वापर फक्त आपण प्लेन सरफेसवरच करू शकतो. असे खडबडीत जागा किंवा जमीन असेल शेणाने सारवलेली त्याच्यावर नाही करता येणार. तर नक्कीच वापरून बघा, पट्टीचा वापर करून लाईन सरळ करून बघा. तुम्हाला जर रोज रांगोळी काढायला आवडत असेल मैत्रिणींनो, पण तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे वेळ नाही आहे आणि नवीन डिझाईन्स तुम्हाला सुचत नाही आहे, रोज रोज त्याच जर डिझाईन काढून कंटाळला असेल तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या. तुमच्या महिनाभराच्या रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही महिनाभर प्रत्येक दिवशी नवीन रांगोळी काढू शकाल एवढ्या रांगोळ्या अवेलेबल आहेत. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण नवनवीन आणि सोप्या रांगोळ्या बघणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जर विसरला असाल किंवा अजूनही नसेल केलं, नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. रोजसाठीच्या आणि सणासुदीच्या पण वेगवेगळ्या रांगोळ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच. आणि तुमचे जर काही रांगोळी रिलेटेड सजेशन्स असतील ते पण मला कमेंटद्वारे कळवत जा. मी नक्कीच तुमच्या विनंतीला मान देऊन त्या पद्धतीने रांगोळी काढण्याचा प्रयत्न करेल. पहिली रांगोळी झाली, एकदम सोपी आणि सुंदर दिसत होती रांगोळी. पुढची रांगोळी ही टिपक्यांची रांगोळी आहे, 3 ते 2 टिपक्यांची. ह्या लाईन जेव्हा आपण काढतो तर एकदम बोटामध्ये कमी रांगोळी धरायची, चिमटीमध्ये एकदम कमी रांगोळी, म्हणजे लाईन एकदम बारीक येते. मी तुम्हाला रांगोळीसोबत अशा छोट्या छोट्या टिप्स पण देत जाणार आहे, तर नक्की फॉलो करत जा त्या टिप्स. आता जेव्हा आपण ही रांगोळी टाकली आकाशी कलरने आणि नंतर झाकणाने त्याला प्रेस केलं, थोडं एकदम हलकं प्रेस करायचं. तुम्ही जर जास्त प्रेस केलं ती रांगोळी अशी जास्त दाबून जाईल आणि असा जो आपण आकार दिला चकलीसारखा तो येणार नाही. तुम्ही वाटलंच तर ट्राय करून बघा, एकदम जास्त प्रेस करून बघा आणि थोडं हलकं प्रेस केल्यानंतर कसं डिझाईन येते. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. अशाच नवनवीन रांगोळ्या तुम्हाला जर रोज बघायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या आणि रोज आपले व्हिडिओ चेक करत राहा. एकदम नवीन डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. पूर्ण विचार करूनच मी डिझाईन्स तयार करत असते तुमच्यासाठी. बघू शकता आपण ह्या रांगोळीमध्ये पण पट्टीचा वापर करून डिझाईन म्हणजे ती लाईन सरळ करून घेतलेली आहे. कमेंट्स करत जा मैत्रिणींनो, कशा वाटताय रांगोळ्या. तुमच्या कमेंट्स आल्यावर खूप छान वाटतं. म्हणजे आपण काहीतरी तुमच्यासाठी मी रांगोळ्या घेऊन येते, पण समजा तुमच्या कमेंट्सच नाही आल्या तर मला कळणार कसं ना तुम्हाला रांगोळ्या आवडताय की नाही. तर नक्कीच वेळात वेळ काढून जसं तुम्ही व्हिडिओ बघतात तसं कमेंट पण करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आपली ही जी कला आहे रांगोळीची घराघरात पोचली पाहिजे, आपल्या डिझाईन्स घराघरात पोचल्या पाहिजे. आणि ज्यांना रांगोळी जमत नाही त्यांना रांगोळी जमली पाहिजे, हाच त्यामागचा हेतू आहे. बघू शकता दुसरी डिझाईन पण एकदम सुंदर दिसते. पुढची रांगोळी आपली पुन्हा टिपक्यांची रांगोळी आहे, 3 ते 2 टिपक्यांची.
अजूनही जर दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली मैत्रिणींनो, नक्की सुरुवात करा. खूप छान पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो आपल्या घरामध्ये, पॉझिटिव्ह वाइब्स येतात घरामध्ये. तर नक्की ट्राय करा, रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा. 10 मिनिटपेक्षा जास्त वेळ लागत नाही रांगोळी काढायला. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत जाणार आहे. तर छोटी का होईना रोज रांगोळी काढत जा. तुमच्याकडे बघा रांगोळी आहे, आपल्या चॅनलवर ज्या डिझाईन्स अवेलेबल आहेत, फक्त तुम्हाला 10 मिनिट द्यायची आणि रांगोळी काढायची, बस एवढंच करायचं आहे. तर नक्कीच रांगोळी काढायला सुरुवात करा. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील ते पण मला कमेंटद्वारे कळवा. मी तसा प्रयत्न करेल नवीन अजून रांगोळ्या काढण्याचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता रांगोळीमध्ये. ही रांगोळी पण आपली रेडी झालेली आहे. आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे आणि सोपीच आहे ती पण. तुम्ही ही रांगोळी बघताय म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आलाय, तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघताय आणि ट्राय करताय रांगोळ्या. या पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा. तुम्हाला जर व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचं ऑप्शनवर क्लिक करा मैत्रिणींनो. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकर येईल आणि पोस्ट वगैरे मी ज्या टाकत असते त्याचं पण नोटिफिकेशन येत जाईल. आणि कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असेल बघा, त्यावर पण क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर होतील. तर आपल्या 4ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. आणि या रांगोळ्या तुमच्या दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर नक्की काढून बघा. भेटूया अशा सोप्या आणि युनिक रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.